टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना यावेळेला सुद्धा खड्ड्यांचं विघ्न पार करत या ठिकाणी कोकणात यावं लागणार आहे। बघू शकता की आपण मुंबई गोवा महामार्गावरती आहोत आणि सध्या रत्नागिरीपासून संगमेश्वरपर्यंत या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण झालेली पाहायला मिळते आहे। या आठवड्यामध्ये पडलेल्या पावसामुळे तर रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळते आहे। अनेक ठिकाणी 2 ते 3 फुटांचे या ठिकाणी भले मोठे रस्ते खड्डे जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या परिस्थितीमधून सध्या चाकरमान्यांना वाट काढत गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये यायचं आहे आणि हे जिकिरीचं काम यावर्षी देखील चाकरमान्यांना करावं लागणार आहे। यापूर्वी देखील मुंबई गोवा महामार्गावर या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेले पाहायला मिळत होते आणि सध्या सुद्धा या मुंबई गोवा महामार्गाची चाळण झालेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरीपासून संगमेश्वरपर्यंत जाण्यासाठी तब्बल 1.25 तासांचं या ठिकाणी वेळ लागतो आहे। आपल्यासोबत काही इथले प्रवासी आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया आता काय अवस्था आहे सध्या मुंबई गोवा महामार्गाची। तुम्ही रोज प्रवास करता का, काय सांगाल? हो, इकडे आम्ही रोज प्रवास करतो आणि सध्याची अवस्था बघता खूप वर्ष झाली तरी पण अजून याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही आहे आणि खूप सारे अपघात होत असतात। तरी पण प्रत्येक वेळी आश्वासनं फक्त देतात आणि तरी पण या रस्त्याचं काम झालेलं नाही आहे। तर तुमच्यातर्फे आम्हाला प्रशासनाला किंवा जे स्थानिक नेते आहेत, आमदार असतील, त्यांना हीच मागणी आहे की या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे। बरोबर आहे। आपल्यासोबत काही चालक इकडचे चालक पण आपल्याला विचारून घेऊया की नेमकी त्यांची ही अवस्था काय होते। दादा काय सांगाल, तुम्ही तर ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आहात आणि मुंबई गोवा मार्गावरून रोज प्रवास करता, काय अवस्था आहे सध्या आज खड्ड्यांची? खड्डे भरपूर आहेत, भरपूर त्रास होतो, गाड्यांची पण कामं भरपूर निघतात, त्यामुळं लवकर झाला पाहिजे रस्ता। वेळ लागतो? हो, वेळ भरपूर लागतो। बरोबर आहे। ही बोलकी प्रतिक्रिया होती या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची। खरं तर बघितलं तर मुंबई गोवा महामार्गाची सध्या देखील चाळण झालेली पाहायला मिळते। खास करून चिपळूणपासून निघाल्यानंतर रत्नागिरीपर्यंत येईपर्यंत या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरती खड्डेच खड्डे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।